आपल्याला पीठ कसं पाहिजे, बारीक पाहिजे, पीठ मोठं पाहिजे, रवा भरडा पाहिजे, त्या पद्धतीनं चाळण बसवायची. प्रत्येक चाळणीवर नंबर असतात बघा. तिथे एक नंबर आहे बघा, प्रिंटच असते त्याच्यावर. इथं 2 नंबर आहे. आता 1 नंबर 2 नंबर पीठ चाळण बसवले तर पीठ बारीक येणार, 1 ला अतिशय बारीक येणार, 2 ला थोडस मोठं पीठ येणार. 3 आणि 4 नंबर बसवलं तर बेसन येणार, 3 ला घरीचं बेसन येणार, 4 नंबरला देवायला लाडू जो कसं लागतंय तसं थोडं मोठं येणार, 5 ला बारीक भरडा येणार, 6 ला मोठा भरडा येणार. म्हणजे नंबर वाढणार तसं पिठाची जाळी वाढत जाणार. आता मी तुम्हाला बारीक पाहिजे म्हणता तर 1 नंबर लावून दाखवतो. चाळण इथं लावायची. मला काय येतंय ती घालाय बसवलं तरी चालतंय. ते दोन्ही बाजूनं कसं पण बसवलं तर चालतंय. होय, फक्त आता दळलं नाहीये, नंतर दळल्यानंतर स्वच्छ करून मग बसवायचं. चाळणीची जागा असते बरोबर त्या खात्यातच बसवायचं बघून ते आवळायचं पूर्ण. आणि कापड धुवायच्या वेळेला इथनं काढायचं आणि डबाला हे लावतो आपण, ते बरोबर 4 लॉक टाकायचे बरोबर डब्याला लाव. पीठ वगैरे नाही. बजर होतोय. आता इथं मोडच आहे बघा, मोड 1 2. हे हळू दळणार, हे फास्ट दळणार. हळू कधी दळायचं, ज्वारी असेल, तांदूळ असेल, नाचणी असेल तेव्हा हळू बारीक धान्याला. गहू, मका, डाळ, मोठी धान्य असेल, भरडा असेल तर जास्त ठेवायचं. चुकून ते राहिलं तर काय अडचण नाही, तुम्ही हळू दळला तरी चालते. सगळे धान्य गव्हाला तेवढं फास्ट, भरडाला तेवढं फास्ट करायचं. ऍट द टाइम त्यामध्ये किती किलो घालू शकतोय? त्याच्यामध्ये साधारण 4 किलो बसते. थोडं झालं की काढायचं. तुम्ही 1 किलो टाका, 2 टाका. नाही, जास्त 4 किलो बसते.